कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। प्रयागराजमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शाही स्नान करणार। मोदी प्रयागराजमध्ये सध्या दाखल। थोड्याच वेळात शाही स्नानाला सुरुवात होणार। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 8.10% मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। 8 तारखेला हा निकाल। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांकडून मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री यासह आतिशी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बजावला मतदानाचा हक्क। उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशीही स्थिती नाही। ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। व्यक्तिगत संबंध जपणं ही महाराष्ट्राची परंपरा। फडणवीसांच्या ठाकरेंवरच्या वक्तव्यानंतर आता संजय राऊतांची प्रतिक्रिया। माझ्या पक्षातला निर्णय कोर कमिटीशी बोलून घेईन। निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करावा लागतो, सल्ले घ्यावे लागतात। मुंडेंप्रमाणे भाजपतल्या एखाद्या मंत्र्यांसंदर्भात वाद झाला असता तर काय केलं असतं, या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। अंजली दमानियांकडून माझ्यावर मोघम आरोप। दमानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार। मंत्री धनंजय मुंडे संतापले, तर टीका करताना दमानियांचा अंजली बदनामी असाही उल्लेख। पुराव्यांनिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली। मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पूर्विया असं म्हणायला हवं। दमानियांकडून प्रत्युत्तर, तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला, स्वतः न्यायालयीन लढाई लढण्याची सुद्धा तयारी। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा। टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले, पुरावे दाखवत अंजली दमानियांचा गंभीर आरोप, तर मुंडेंचा राजीनामा घेण्याची सुद्धा मागणी। माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झालाय। सारंगी महाजनांचा धनंजय मुंडेंवर आरोप। मुंडेंनी माझी 36 गुंठे जमीन देऊन काय त्यांना मिळणार होतं, महाजनांचा सवाल। आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। अजितदादांना कार्यक्रमाचं निमंत्रण, तर डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर राहणार। एकनाथ खडसेंनी रात्री फडणवीसांची भेट घेतली, तर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया। खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याची जिल्ह्यात चर्चा। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा। सकाळी 6 वाजेपासून ही चौकशी, तर संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू। कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाणांना जामीन मंजूर, तर आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर सगळं उत्तर देणार। सगळेच गद्दार होऊ शकत नाहीत हे सूरजनं दाखवून दिलं, उद्धव ठाकरेंकडून कौतुक। तर चौफेर टीकेनंतर अभिनेता राहुल सोलापूरकरची दिलगिरी। शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तसा विचारही करू शकत नाही। माझं वक्तव्य तोडून विपर्यास करण्यात आला। राहुल सोलापूरकरकडून शिवप्रेमींची माफी। अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातल्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। विविध संघटनांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ही खबरदारी। तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाचा हा विरोध, तर कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेणार, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।